हॅलो नमस्कार, मी सविताज लाईफस्टाईलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आणि तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ। तर काय ते रात्रीचे 10 वाजलेत आणि आमची फराळ पॅकिंगची तयारी चालू आहे। आज आपल्या गौरींचं आगमन झालं, तो व्हिडिओ तुम्हाला आलेलाच आहे। तर आपण गौराई घरात घेतल्या, त्यानंतर त्यांना उभा केलं, त्यांचा नैवेद्य आरती सगळं काही झालं। ते सगळं उरकेपर्यंत बरोबर आम्हाला 10 वाजून गेलेले होते। आता फराळ पॅकिंग करून आपल्याला ह्याचा पण नैवेद्य आपल्या गौरांना दाखवायचा असतो आणि तसं पण आपण दिवसभर असा उघडा ठेवू शकत नाही, म्हणून मग काय केलं, मी तिथं सगळे पॅकिंगला घेतले। मी अशा प्लेट आणलेल्या आहेत, छोट्या छोट्या गौरांसाठीच आणलेल्या आहेत त्या। काही त्या प्लेटमध्ये फराळ पॅक करणार आहे, काही वाट्यांमध्ये, असं बनवून सगळं पॅक करून मी ठेवणार आहे। कारण हा फराळ आपल्याला प्रसाद म्हणून सगळ्यांना खायचा असतो आणि द्यायचा पण असतो, त्यासाठी मी हे सगळ्या प्लेट पॅक करून ठेवणार। आणि उघडा जर ठेवला तर आपल्याला हा फराळ खाता येणार नाही। सकाळी ते आहे आमची चिमुकली नाते, जशी मध्ये मध्ये लोगू करते। उशीर झाला झोपायला, तिला झोप म्हणतोय आम्ही, पण ती काही झोपत नाहीये। तिला पण आमच्याबरोबर सगळंच करायचं होतं, पॅकिंग करायची होती, व्हिडिओ घ्यायचे होते, तिला पण सगळंच आमच्याबरोबर करायचं होतं। लुडबुड करत होती ती। आता इथला व्हिडिओ तिनेच घेतलाय। आम्हाला काचेच्या वाट्या वगैरे सगळं काढायचं होतं, मी वरती ठेवून दिलेलं होतं, त्या वाट्या काढायच्या होत्या। ती म्हणली आजी मी घेते व्हिडिओ, घे मग। तिने हा व्हिडिओ घेतला, मस्त छान व्हिडिओ घेतला, तुम्ही पाहू शकता। हॅलो नमस्कार, मी सविताज लाईफस्टाईलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आणि तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ। आज आहे गौरी पूजन आणि आपल्या व्हिडिओला झाली आहे सुरुवात। आज आहे गौरी पूजन, त्यासाठी पहाटे 3 वाजताच आपल्या व्हिडिओला सुरुवात झाली आणि दिवसाला पण आपल्या सुरुवात झाली आहे। तर सकाळ सकाळ मी काय केलं, कुकर लावून घेतलाय, यामध्ये डाळ टाकली शिजायला। पुरणपोळीचा स्वयंपाक आपल्याला आज बनवायचा। आतमध्ये आपल्याला सवाशिनी दोघी जीव घालायच्या, त्यासाठी मग मी हे पुरण टाकलंय शिजायला। पटपट उरकूया आता, कारण वेळ तर असा पटकन निघून जात आहे। शिजते तोपर्यंत मी काय करते, पीठ मळून घ्यायचंय मला। तर पहा, हा आहे दुसरा दिवस आणि मी लागले स्वयंपाकाला। सकाळी पहाटेची 3 वाजता तांदूळ वगैरे केली आणि म्हटलं आता स्वयंपाकाला लागावं, कारण आता एवढ्या सकाळ सकाळ आपण बाहेरचं काहीच करू शकत नाही। पहाटेची 3 वाजता भीती पण वाटते बाहेर जायचं, त्यामुळे आधी सगळं घरातलं करून घ्यावं म्हटलं, जेवढं होईल तेवढं। आज पुरणपोळीचा स्वयंपाक करायचा होता आणि एकटीच होते, दीदी होती पण दीदीला जास्त काही जमत नव्हतं करायला, जास्त वेळ उभा राहिलं किंवा बसतं तरी तिला थोडासा त्रास होतो। म्हटलं चला मी पटपट आवडते। सगळ्यात आधी मी डाळीचा कुकर लावून दिला, म्हटलं कुकर लावून घेतला, पीठ मळून घेतलं, त्यानंतर मग आता पुरण तयार करायचं आहे आपल्याला। इथे कामं पण मलाच करायचं होतं, व्हिडिओ पण मलाच घ्यायचे होते, कारण सगळे झोपलेले होते। एवढ्या रात्रीची त्यांची झोप मोड करणं पण मला योग्य वाटत नव्हतं। काल दिवसभर पण सगळे जमलेले होते, त्यामुळे म्हटलं आता झोपू द्या, कारण आज पण घाई गडबडच राहणार आहे। आज पण आपल्याला सगळेच जमतील, त्यापेक्षा आपणच सगळं करूया। त्यामुळे मी काय केले, थोडे थोडे शॉर्ट घेतलेत, मी काही जास्त व्हिडिओ पण नाही घेतले स्वयंपाकाचे। मस्त अशी डाळ शिजली, त्यामध्ये गूळ घातला, त्यानंतर विलायची पावडर, सुंठ पावडर, बडीशेप पावडर असं सगळं काही घालून घेतलं
आणि मस्त असं पुरण परतून बारीक करून घेतलं. तर पाहता इथे बरोबर पहाटेचे 5 वाजले होते आणि मी आले बाहेर. मला तोडायची होती फुलं, पण एवढ्या अंधारात फुलं पण चांगले दिसत नव्हते. जेवढे दिसतील तेवढेच मी तोडले. भरपूर अंधार होता आणि लाईटीच्या प्रकाशात ते फुलं उमललेलं नव्हतं. कळी अशी झाकलेलीच होती ना, त्यामुळे ते दिसत पण नव्हते. जेवढे फुलं दिसतील तेवढे तोडून घेतले, कारण आज भरपूर फुलं लागणार होते. आज गौरी पूजन होतं. गौरींना फुलं लागणार होते, आपल्या देवघरात पण फुलं लागणार होते. आणि मला तर असं आहे ना, जितकी फुलं असतील ना तेवढे पण कमी पडतात, म्हणूनच मी माझे सगळे फुलं तोडून घेतले. तसे पण आता ही पांढरी जास्वंद आहे, हिला पण भरपूर फुलं निघतात. आणि ही गुलाबी जास्वंद आहे छोटी, खूप छान आहे. ही जास्वंद सगळ्यांनाच आवडते. तिला पण भरपूर असे फुलं निघाले. लाईट असल्यामुळे उजेड तर भरपूर दिसतोय, परंतु फूल मात्र एक पण दिसत नव्हतं.
पलीकडे ढकल ना. इकडं वाटव कशाला नाही ती. लेवल न करू तिकडं. मग त्यावेळे पारण त्याला काय पाणी मार कोरडं राहील तेवढं चांगलं. ते शेवळ पण लय ना. ठीक आहे. शिवणी राहत होती त्यांच्या समोर. बंद करू. तर साफसफाईचं सगळं काही काम झालं. बाहेरची झाडलोट झाली, रांगोळ्या भरून घेतल्यानंतर धुवून झालं सगळं. घरातलं पण झाडलोट सगळी झाली. त्यानंतर फरशा वगैरे सगळं काही पुसून घेतलं. तोपर्यंत आपल्या इकडं भात, आमटी, पोळं ही पुरण सगळं काही झाले मला करायचं होतं. गुलाबजाम पीठ पण मळून ठेवलेलं होतं. पीठ दिदीनेच मळलं होतं. मी आज देवपूजा आणि पीठ मळलं गुलाबजामचं. आम्ही गुलाबजाम करून घेतले आधी. त्यानंतर भजे, कुरडई, पापड ते केलं आणि म्हटलं आता चला पोळ्या पण लाटून घ्याव्यात. घाई इतकी होती ना, तर कोणतं शूट घ्यावं आणि कोणतं ठेवावं तेच काही कळत नव्हतं. पण जेवढं घेता येईल तेवढं शूट इथं मी घेतलं. स्वयंपाक वगैरे झाला. त्यानंतर आरती करायची, आरती केली. देवी जय महिषासुरमर्दिनी व दैत्यासुरमर्दिनी सुरवरीश्वर देशापासून सोडी अंबे बहुपाशा जलेशा. जय देव जय देव जय सुरवरीश्वर वरदे तारक संजीवनी. आनंदे पूजिन भाग्यवाणी नमने नमः. त्वमेव माता
पिता त्वमेव त्वमेव बन्धु सखा त्वमेव विद्या द्रवणं त्वमेव सर्वं मम देवदेव कायेन वाचा मनसेन्द्रियं बुद्धात्मना वा प्रकृतिस्वभावात् करोमि यज्ञं सकलं परस्मै नारायणीयति समर्पयामि अच्युतं केशवं राम नारायण कृष्ण दामोदरं वासुदेव हरि श्रीधरं माधवं गोपिका वल्लभं जानकी आरती वगैरे झाली. त्यानंतर सुहासिनींना जेवायला बसवलं. सुहासिनी दीदीच्या सासूबाई आहेत आणि शेजारची एक दीदी आहे, तिला पण बसवलं. दोघी सगळ्यांना जेवायला बसवलं. कारण कसं बाकीचे पण सगळे जेवायचे राहिलेले होते. सगळ्यांना भुका लागलेल्या होत्या. आज काही नाश्ता वगैरे काहीच केलेलं नव्हतं आणि जवळजवळ पण भरपूर झालेला होता. त्यामुळे काही साडी वगैरे काहीच घातली नाही. पटकन म्हटलं सवाशीने आधी जेवू घालावी, कारण सगळ्यांनाच भुका पण लागलेल्या होत्या. सगळ्यांना जेवायचं होतं. सुहासिनींना आधी जेवायला बसवलं, हळदी लावलं. त्यानंतर त्या जेवायला बसल्या आणि बाकी मग सगळ्यांना मी जेवायला वाढून घेतलं. तर चला, जेवण वगैरे सगळं झालं. सुहासिनींची ओटी वगैरे मी भरली. तर चला, तर मग आता इथेच मी व्हिडिओचा एंड करते. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.